नमस्कार. दिनांक 25 फेब्रुवारी. कथेचे शीर्षक आहे, हे साधू खरे कशावरून. महाराजांच्या या विपरीत करणीने चकित झालेल्या रिसालदाराने थेट मालोजी राजांपर्यंत एक अवलिया आल्याची वर्दी पोचवली. राजा त्यावेळी गणपती मंदिरात होता. तो म्हणाला, हे साधू खरे कशावरून. ते खरे अवतारिक साधू असतील तर येथेच यावेळी आम्हास दर्शन देतील. राजाच्या तोंडून असे उद्गार निघताहेत तोच श्री स्वामी समर्थ तेथे प्रकट झाले आणि कटीवर एक हात ठेवून राजासमोर उभे राहिले. महाराजांचे ते आजानुबाहू दर्शन झाल्याने राजास आनंद झाला. त्याने तेथेच महाराजांची पाद्यपूजा केली. महाराजांनी राजास श्रीफळ प्रसाद दिला. दाजीबाच्या गळ्यात हार टाकला आणि आपले भगवे वस्त्र राजाचे अंगावर फेकून क्षणार्धात ते गुप्त झाले. महाराजांच्या आगमनाची आणि त्यांच्या विलक्षण वागण्याची वर्दी रिसालदाराने राजास तात्काळ दिली तेव्हा राजा गणपती मंदिरात होता. राजाचे गणपती मंदिरात असणे हेही प्रतिकात्मक आहे. ते समजून घेणे मौजेचे आहे. गणपती हा मूलाधारात असतो. तो सर्व विद्यांचा मूळ आधारच असतो. तोच बुद्धीचा स्वामी. तेथेच कुंडलिनी जगदंबा असते. हीच पार्वती, आदिमाया, गणपतीची माया आणि शिवाची शक्ती. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा असणारा हा गणाधीश सर्व गुणांचा ईश असल्याने प्रत्येक कार्याची सुरुवात त्याच्या स्मरणाने होते. हा गणाधीश गणपती म्हणजे गणांचा अधिपती. हे गण म्हणजे कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, अंतःकरण आणि पूर्वजन्मातील संस्कार स्वरूप वासना होत. अशा या गणांचे मिळून बनलेले मंदिर म्हणजे मानवी देह होय. देह देवाचे मंदिर असे जे म्हटले जाते ते याचमुळे. अशा या मानवी देहाचा पती म्हणजे स्वामी असणारा, नियमन करणारा तो गणपती. तोच विवेक होय. तो सत्ता रूपाने शरीरात असतो. तो प्रसन्न झाला की आपली थेट कुंडलिनी जगदंबा पार्वती मातेशी घडवतो. ती मग आपल्याला जीवाला हाताला धरून कैलास शिखरावर म्हणजे शीर्षस्थानी मस्तकात असणाऱ्या शिवाची भेट घडवते. हे शिवतत्व म्हणजे शिवशंकर आदिनाथ गुरुतत्वच होय. म्हणजे गणपती सद्गुरूंची भेट घडवतो असे म्हणतात ते हे असे. महाराज हे शिवाचाच अवतार, त्या निर्गुण निराकार गुरुतत्वाचाच आविष्कार आहेत. अक्कलकोट या नावाची उत्पत्ती ही मानवी मस्तकातूनच आहे. त्यामुळे अक्कलकोटचा राजा हे जीवाचे प्रतीक. असा हा जीव मूलाधारात चक्रात गणपती जवळ असतो. मालोजी राजांचे गणपती मंदिरात असणे हे असे रूपकात्मक आहे. अशा या जीवस्वरूप राजाची भेट शिवस्वरूप सद्गुरूंची गणपती मंदिरातच व्हावी हे किती अन्वयार्थक आहे. या भेटीने जीवस्वरूप राजाला आनंद होणे साहजिक आहे. त्याच्या इच्छेनुसार याची देही याची डोळा दर्शन त्या क्षणीच घडवून महाराजांनी आपले साधुत्व दाखवून दिले. पुढे एकदा महाराजांनी स्वतः साधू या शब्दाची व्याख्या केली ती अशी, ज्याच्या दर्शनाने पाप जाऊन पुण्य प्राप्त होते त्याच साधू म्हणावे. महाराज कधी कधी अशा सोप्या शब्दात अवघड नियम विशेष पटवून देत. पण बहोंशी त्यांचे बोलणे गूढ सांकेतिकच असो. या विशेष भेटीतच श्रीफळ स्वरूप अनुग्रह राजाला मिळाला. या जीव स्वरूप राजाचा दाजीबा भोसले हा खाजगी कारभारी म्हणजे मन होय. हे मन प्रथम जुलमी स्वैर वर्तन करणारे, साऱ्या देहाची इंद्रियांची अंतःकरणांनी फरफट करणारे होते. त्याचे दमन महाराजांनीच केले. त्याला वेसण घातली, बंदिवान केले आणि मग सन्मार्गास लावले. अशा या मनाला हार घालून महाराजांनी प्रथम भेटीतच तुला यापुढे हार खावी लागेल असा संकेत दिला. त्यानंतर आपले भगवे मुखवस्त्र राजाचे जीवाचे अंगावर टाकून आपण आता कायम स्वरूपी वास्तव्यास या राज्यात आलो आहोत असा संकेत दिला. त्यानंतर ते गुप्त झाले. याचा अर्थ जीवाशिवाची ही समाधी रूप भेट समाप्त झाली असा आहे. धन्यवाद.